नागपूर हिंसाचार प्रकरणातील म्होरक्या फईम खानच्या घरावर आज नागपूर पालिकेनं बुलडोजर फिरवलाय। पालिकेच्या अतिक्रमण पथकानं आज ही तोडक कारवाई केली आहे। या कारवाईत फईम खानच्या घराचा अतिक्रमण केलेला भाग पाडण्यात आलाय। नागपूरमध्ये 8 दिवसांपूर्वी 2 गटात तुफान राडा झाला होता। या घटनेत जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती। त्यात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते। या संपूर्ण राडा प्रकरणात पोलिसांनी फईम खान याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेतलंय। सध्या फईम खान हा न्यायालयीन कोठडीत आहे। त्यानंतर आज नागपूर पालिकेकडून फईम खानच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलाय। दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ही आरोपींकडून वसूल केली जाईल असे संकेत दिले होते। तसंच यापैकी कुणाचं बांधकाम हे बेकायदा असेल तर ते पाडलं जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं। कितना प्लॉट का एरिया कितना है? प्लॉट एरिया नियर अबाउट 800 स्क्वायर फीट का प्लॉट एरिया है। नोटिस कब दिया गया था और क्या उन्होंने उसका जवाब दिया? 23 को नोटिस दिया था, उन्होंने जवाब दिया। सर कि पहले मंजिल पे कितने रूम्स थे, दूसरे मंजिल पे कितने रूम्स थे, कितना बड़ा प्लॉट था और किस तरह से कार्रवाई हुई, कितने इंस्ट्रूमेंट्स यूज हुआ, कितने पोकलैंड, कितने देखिए ये कार्रवाई के लिए हमने एक पोकलैंड एक जेसीबी यूज किया है। और कितने रूम थे सर, नीचे के फ्लोर पे, ऊपर के फ्लोर पे कितने रूम थे? अभी गांधीबाग जोन में भी हो रहा है सर मराठी सांगा सर, कितने घरों में और होने वाला है सर? ये आयडिया शहरातल्या इतर भागात कारवाई आहे। शहरातल्या इतर भागात गांधीबाग जोन मध्ये कारवाई कुठे कुठे आहे सर? गांधीबाग जोन कशा संदर्भातली कारवाई आणि कोणावर कारवाई होत आहे ती? अवैध बांधकामाच्या संदर्भात अवैध पण कोण आरोपी आहे की जे कोण आरोपी काय? आहेत त्यांच्यावर किती एकूण किती आरोपी आहे कोण सर काय किती कारवाई नाही ते मला नाही. होत आहे? सर किती वाजता सुरू होईल? गांधीबागला तर मला माहित नाही, पण गांधीबाग जोनला कारवाई आहे। अतिक्रमण काढताना महानगरपालिकेला सहाय्य म्हणून आम्ही 1 डीसीपी, 2 एसीपी, 15 अधिकारी, 150 कर्मचारी, 2 एसआरपीचं प्लाटून आणि 2 आरसीपी अशा प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे। सर इथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आणखी विशेष व्यवस्था होती, कॅमेऱ्याची, ड्रोनचे कॅमेरे, काय सांगाल त्याबद्दल? जे बाकी जे सहाय्य म्हणजे व्हिडिओ शूटिंग, ड्रोन शूटिंग, फोटोग्राफी, त्याचप्रमाणे अँब्युलन्सची व्यवस्था, फायर ब्रिगेडची व्यवस्था, अशा प्रकारची सगळी व्यवस्था ठेवलेली आहे। आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये बंदोबस्त आहे, पेट्रोलिंग आम्ही ठेवलेली आहे आणि कुठेही हे प्रक्रिया पूर्ण जी आहे ती अतिशय शांततेत सुरू आहे। फईम खान हा मुख्य आरोपी होता दंगलीतला, त्याच्या विशेष फक्त त्याच्या घरालाच पाडण्यात आलं आहे, बाकी कारवाई महानगरपालिकेने झाली काय? नाही, हा निर्णय जो आहे अतिक्रमण हटवण्याचा हा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय असतो। पोलीस हा बंदोबस्ताच्या भूमिकेत असतात, त्यामुळे त्याविषयी आम्ही बोलणं हे उचित राहणार नाही। पालिकेकडून म्हटलं जात आहे की पोलिसांनी सांगितलं होतं की महानगरपालिका प्रशासनाने सांगितलं होतं की घर पाडायचं आहे, काय? नाही, अतिक्रमणाचं जी निर्णय होतो तो पूर्णपणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी हे घेत असतात। पोलिसांकडून असं अतिक्रमण पाडण्याबद्दल कधी आदेश दिला जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही।